चला सामना सुरू करण्यास हरकत नाही. चला मॅच ऑन करा. अनिकेत सानप चला बॉलिंग ट्रॅकवर अनिकेत सज्ज होत आहेत. पहिले षटक हाताळण्यासाठी स्ट्रायकर एंडला दिनू आणि नॉन स्ट्रायकर एंडला अयूब. मॅच ऑन. सेमीफायनल स्टार्ट होते. नगरसेविका चषकाच्या ऑन साइड पुल केले. क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या सर्कलच्या आतमध्ये बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करता. एक सिंगल पूर्ण केली जाईल. धावून धावा पूर्ण करायचा जोपर्यंत पंच निर्देश देत नाहीयेत आणि ते कॅज्युअल होते. क्षेत्ररक्षक दरम्यान त्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि अधिकृत इशारा 4 धावा. चौकार येतोय पहिल्याच बॉलवर या सेमीफायनलच्या. चार ना चौकार ना. येस चला पहिल्या चेंडूवर चौकार आलेला आहे आणि सुरुवात तर दमदार पाहायला मिळते. थेम कंधारे किंग्स या संघाच्या वतीने नाणेफेक जिंकून त्यांनी फलंदाजीचा निर्णय घेतला आणि दिनू तर सुपर फॉर्म मध्ये आहे. आपण जसा क्वार्टर फायनल्स मध्ये त्याचा खेळ पाहिला तो देखील त्याच लयीमध्ये आहे. लेफ्टी बॅटर्स नेहमीच ऍक्टिव्ह असतात आणि मुंबईमध्ये खेळत असताना वेगवेगळ्या मैदानामध्ये दिनू कांबळे यांचं रबर बॉल क्रिकेट देखील तितकंच भारदस्त राहिलेलं आहे आणि आता तेच सातत्यानं दिसते. चांगला स्ट्राईक रेट, बेधुंद फलंदाजी, बिंदास फलंदाजी त्यांची नेहमीच आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि पहिल्याच बॉलवर चौकार त्यांनी वसूल केला. अनिकेतच्या विरोधात मागच्या 2 सामन्यांमध्ये अनिकेत इकॉनॉमिकल राहिला होता. त्यांची इकॉनॉमी मेंटेन केली होती पण पुन्हा एकदा त्यांची इकॉनॉमी खराब करण्याचा चंग जणू काय बांधलाय फलंदाज दिनू कांबळेने. बॉलला मिड विकेट सीमरेंजच्या बाहेर पाठवलाय 6 धावांसाठी. पहिल्या बॉलवर चौकार, पुढच्या बॉलवर षटकार. धावसंख्या 10. संपला आणि एक फायर स्टार्ट मिळते कंधारे किंग्स या संघाला. 2 चेंडूच्या समाप्तीने धावसंख्या झालेली आहे 10 धावा. दिनू कांबळे ऍक्टिव्ह राहिलेले आहेत. एक चांगला स्ट्राईक रेट आणि त्यातल्या त्यात एक चांगली सुरुवात, या 2 गोष्टी खूप महत्वाच्या जोपासल्या जातात प्रत्येक सामन्यामध्ये दिनू कांबळेच्या वतीनं आणि त्याचमुळे कांबळे आपल्या संघासाठी एक चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न यशस्वी करताना पाहायला मिळाला मागच्या 3 सामन्यांमध्ये. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर अनिकेत. लेफ्टी बॅटरसाठी लेफ्टी वर्सेस लेफ्टी. फुलटॉस बॉल, पायांची जडणघडण खूप चांगली पण बॉल आत आलाय म्हणजे धावा धावून पूर्ण कराव्या लागतील. हा देखील जवळपास षटकारच होता पण यावेळेस 2 धावा मिळत आहेत. दिनूला 2 धावांची वाढ होते. धावसंख्या पोहोचते 12व्या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर डबल. अनिकेत थोडी त्रस्त असतील. बॉलला आता वळण दिलंय पण नियंत्रण नव्हतं या चेंडूवर. वाईट बॉलची एक एक्स्ट्रा रन मिळते कंधारे किंग्स या संघाला. एका धावेची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते आता तब्बल 13वर. 13 रन्स ऑन बोर्ड. सकाळपासून एक चांगलं क्रिकेट प्रेक्षकांनी पाहिलं, जिद्दीचं क्रिकेट. गोलंदाजांची कसोटी आपण पाहिली आणि आता अनिकेत सुद्धा तेच करताना पाहायला मिळत आहेत पण आता सेकंड अटेम्प्ट मध्ये तो झेल कंप्लीट झालाय आणि फलंदाज दिनूचा खेळ संपलाय आणि हा धक्का पहिला बसतोय कंधारी किंग्सला. बाद झाल्यानंतर आजचा दिवस खरंच लक्षात राहणारा ठरेल कारण वेगवेगळ्या स्पर्धात आपण पाहतो तर एकही विकेट हॅट्रिक होत नाही
आज एका दिवसात 3 विकेट हॅट्रिक्स कंप्लीट झालेले आहेत. प्रेक्षकांनी सीमरच्या थोडंसं मागे थांबा प्लीज. जे समोर प्रेक्षक आहेत त्यांनी थोडं मागे थांबा, ती बाउंड्री लाईन आहे. अनिकेत राऊंड विकेट, वेग वाढवलाय, शॉट ऑन पूल, क्षेत्ररक्षक आहेत दोन, गॅप शोधला होता. बंटी बद्रिके त्या ठिकाणी पोहोचले होते. अक्षय यांनी त्यांना सहकार्य केलं. दरम्यान तर 2 धावा रोखू शकले नाही आहेत. ओमकारच्या खात्यात 2 धावा जात आहेत. धावसंख्या 15 झाले. शेवटचा एक बॉल बाकी या पहिल्या षटकातला. एक विकेट जरी मिळाली आहे या षटकात अनिकेतला, पण थोडासा महागडा ठरलाय. अनिकेत शेवटचा बॉल, चांगला पेस आणि तितकाच चांगला बाउन्स कंट्रोल यावेळेस पाहायला मिळाला. राहुल यांना चकवत बॉल मागे जातोय. एक धाव पळून पूर्ण केली 22ची. एका षटकाचा खेळ संपला आणि एका षटका समाप्तीनंतर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कंधारे किंग्स संघ पोहोचलेले आहे. एक गडी बाद, 16 धावा, 16 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 आफ्टर 1. चला लगेच गोलंदाज पाठवून द्या, कारण तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे. जास्त वेळ घेऊ नका. संध्याकाळचं सत्र किती त्रास देणार असतं हे तो येत आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत ओमकार, नॉन स्ट्रायकर एंडला अयूब. अजूनही अयूबकडे तो मोका मिळाला नाहीये स्ट्राईकवर जाण्याचा. या अगोदर 2 षटकात त्यांचे मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिले होते. मैदानाला त्यांनी ओळखलंय, त्यांचं घरचं मैदान असंच आहे ज्या मैदानावर ते सराव करतात. बिहाइंड द विकेट त्यांना स्कोप नाहीये कासार रोडवलीच्या मैदानावर. पण स्ट्रायकर एंडला आता ओमकार चॉप केलाय बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, गॅप शॉट सिलेक्शन, बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत डबलचा कॉल पूर्ण केला जातोय. थ्रो थोडासा ऑकवर्ड होता, पण राहुलला बॅकअप आहे. तर दरम्यान या 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीने धाव फलक जातोय आता 18 या आकड्यावर. 18 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाजी परिपक्व असली पाहिजे. ती परिपक्वता आपण सकाळी पाहिली सिल्वर स्टार फूड स्ट्रायकर्स या संघाची, पण या शेवटच्या सामन्यामध्ये ती ऊर्जा तितकी वाचवली गेली का, हा देखील प्रश्न तितकाच महत्वाचा आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल. कारण पूर्ण दिवसभर जेव्हा आपण क्रिकेट खेळतो अशा वेळेला तुमची बॉडी लँग्वेज देखील त्याच लेवलची असायला पाहिजे. सकाळची जी लेवल असते ऊर्जेची, तशीच लेवल तुम्हाला संध्याकाळी राखायची. आशिषचा तो अप्रोच दिसतोय. बॉलचा वेग त्यांचा भन्नाट आहे. महाप्रचंड वेगाने ते चेंडू हातात आहेत. बॅटची एज, बॉल मागे स्लिप नाहीये. राहुल बॉल अडवतील तोपर्यंत धाव घेण्याचा मोह फलंदाज ओमकार देसाई यांना झाला नाही. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या थांबलेली आहे 19 या आकड्यावर. 19 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1. आशिष उर्द विकेटनं. स्ट्रायकर एंडला राईट बॅटर ओमकार. 40 ते 45 पर्यंत कंधारी किंग्स संघ स्वतःला पाहत असेल. प्रोजेक्टेड स्कोर जवळपास तेच सांगतोय, पण या षटकामध्ये नियंत्रण चांगलं आहे गोलंदाजाचं. फलंदाजांना मोकळीक मिळत नाहीये. सर्व बॉल्स जे आहेत ते ब्लॉक हॉलचे आहेत, त्याचमुळे डिग आउट करूनच खेळावं लागते. एरियल स्ट्रोक्स येत नाहीत या षटकामध्ये जितकी अपेक्षा होती. 3 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्यांदा स्ट्रायकर एंडला अयूब. अयूबच्या रेंज मध्ये बॉल होता आणि त्या बॉलला आउट ऑफ रेंज केलंय. अयूबने पाठवलंय बॉलला लॉंग ऑफ सीमारेषा पार. कडक बेधडक षटकार. झालेले आहे 26 धावा, 26 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1. अयूब त्याच खेळासाठी तर आज ओळखला जातोय. कटर्स आहेत पण नियंत्रण नाही. ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर हा बॉल सरकला. टप्पा पडल्यानंतर वाईट बॉलची एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते 27 वर आतापर्यंत. आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ या षटकाचा संपलेला आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. पूर्णपणे कंट्रोल या डावावर कंधारे किंग्स या संघाचा दिसते. शॉर्ट अँड पुल करायचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज, बॉल मागे. एक धाव वेगाने पळून पूर्ण केली. ओमकार मैदानावर नेहमीच चर्चेत असतो, ते आपण नेहमीच पाहिलेलं आहे. पण राहुल सुद्धा काही कमी नाहीये.
राहुल सुद्धा तसंच गिव्ह अँड टेक करतोय. शेवटचा एक बॉल बाकी. विकेट किपर म्हणून सकाळी देखील त्यांची चांगलीच भूमिका आपण पाहिली, स्पष्टपणे त्यांनी ती साकारली आणि आता सुद्धा तितक्याच आत्मीयतेने यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण राहुल यांना पाहतोय. धावसंख्या 28. लास्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. आशिष मेहरुळ वाईड यॉर्कर चॉप केलंय बॉलला. क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता पण बॉलिंग एंडला थ्रो झाला. ओमकारच्या प्रयत्नांना थांबावं लागलं. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटका समाप्तीनंतर कंधारी किंग संघ पोहोचतोय 29 वर. 29 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 आफ्टर 2. चला बॉलर लगेच या, कारण वेळ कमी आहे. प्रमेय बॉलिंग ट्रॅकवर येतो तिसऱ्या क्रमांकाच्या षटकासाठी. उद्या किंग्स 11ला आपण खेळताना पाहणार आहोत. दुसरा सामना किंग्स 11 या मैदानावर ज्यांनी पूर्ण वर्षभर सराव केलाय, आयोजन करताना ते सर्व नियम पाळलेत, ते तुम्हाला उद्या खेळाडू या नात्याने खेळताना पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. सकाळचा हॅट्रिक घेणारा गोलंदाज प्रमेय बॉलिंग ट्रॅकवर. ड्राइव्ह केलंय, क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑनला, स्ट्रेट लॉंग ऑनला होते बंटी, पण बॉल जातोय लॉंग ऑन मधून सीमारेषा पार. 4 चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकते आणि आकडा गाठते 33. 33 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1. ओंकार पूर्णपणे ड्रायव्हिंग सीटवर बॅकफुटला गेले. कट केल्या बॉलला चांगलं गॅप शॉट सिलेक्शन. बॉल पोहोचेल डीप बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक पोहोचले पण थ्रो मिडल ऑफ द क्रीज. त्याचमुळे मिळतात या 2 धावा. 2 धावांच्या वाढीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 35 या आकड्यावर. 35 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावातला. ओंकार पूर्णपणे सक्रिय राहिलेला आहे. 1 चौकार, 3 डबल्स, 3 सिंगल्स. भन्नाट वेग प्रमेयचा. परीक्षा चालू आहे राहुलची, पण खरी इम्प्रेस असतील ते की गोलंदाज त्यांना दिलेली जबाबदारी पूर्ण करतायत. प्रमेयकडे तो पेस आहे, प्रमेयकडे तो कंट्रोल आहे, प्रमेयकडे तो पिचिंगचा भाग आहे, प्रमेयकडे फलंदाजाला ओळखण्याची क्षमता आहे, अवलोकन करण्याची क्षमता आहे. आणि त्याचमुळे एक हॅट्रिक सुद्धा आज प्रमेयच्या नावावर आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा त्यांनी जिंकलाय. 3 चेंडू. हा तर एक हातखंडा राहिला अयूबचा. आडव्या बॅटनं खेचून मारायचा, ताकदीने मारायचा, खांद्याचा वापर करायचा. तोच प्रयत्न राहुल आणि ओमकार. ही मजा आहे मैदानाच्या आतमध्ये आणि प्रेक्षक हीच मजा पाहण्यासाठी येतात. आणि त्याचमुळे आता ती मजा आपण या डावामध्ये पाहत राहणारच आहोत. राहुल आणि ओमकार मधली. धावसंख्या 36. पुन्हा एकदा आता ओमकारचा प्रयत्न आहे धाव घेण्याचा, राहुल सुद्धा माघार नाही घेणार. उत्कृष्ट मॅनेजर म्हणून त्यांची ख्याती पूर्ण भारतभरामध्ये आहे. व्यावसायिक संघाचे ते मॅनेजर आहेत. फोर्थ स्ट्रायकर या संघाकडून नेहमीच त्यांनी चांगले खेळाडू व्यावसायिक क्रिकेटला दिलेले आहेत. त्या संघाचे मॅनेजर राहुल वाल्मिकी विकेट कीपरच्या भूमिकेत. धावसंख्या 36. जाऊ दिल्या बॉलला, पोझिशन तितकी घेतली नाही. दरम्यान धाव घ्यायचे की नाही घ्यायचे या संभ्रमामध्ये फलंदाज होते. पण यशस्वी षटक संपवलेलं आहे प्रमेयने. ज्या षटकात पहिल्या बॉलवर जरी चौकार आला, पण त्यानंतर त्यांची वचक या षटकावर पाहायला मिळाली. 3 षटकांचा खेळ संपला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कंधारी किंग्स संघ पोहोचलेला आहे 36 वर. 36 धावा, 1 गडी बाद.
सोनूकडे पेस आहे, सोनूकडे कॅलिबर आहे, सोनूकडे गुणवत्ता आहे, सोनूकडे दर्जा आहे, सोनूकडे चांगला खेळ देण्याची क्षमता आहे. सोनूला संधी मिळाली नव्हती या अगोदर सामन्यामध्ये गोलंदाजी करण्याची, पण आता त्याला मौका मिळालेला आहे आणि आता त्या मौक्यावर नक्कीच तो आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या बॉलवर लेग बायची एक धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 37 वर. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकरला फलंदाज अयूब. 45-50. पाहूया कुठपर्यंत जाईल कंधारे किंग्स. परत टाकायला लागेल, एनर्जी वाया जाते पहिल्या चेंडूवर. चांगला खेळ खरं तर सोनूचा आपण पाहिला. त्यानंतर पुढचा बॉल वाईट. ओमकार आज पूर्ण मूडमध्ये आहेत. कारण तो मूड नेहमीच तुम्हाला ऍक्टिव्ह ठेवतो मैदानाच्या आतमध्ये. तो ऍक्टिव्हनेस खूप इम्पॉर्टंट. सोनू बिंद ओव्हर द विकेट. बॅटची आउटसाइड एज. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक प्रमेय आहेत. कॅच कंप्लीट झालाच होता, पण तो बॉल हातात ठेवता आला नाही. कॅच ड्रॉप बाय प्रमेय. एक सिंगल मिळते. धावसंख्या जाते आता 39 वर. 39 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1. चांगली पार्टनरशिप या दोन फलंदाजांची दुसऱ्या विकेटसाठी कंधार किंग्स संघाला फायदा देऊन जाते आणि दोन्ही फलंदाज चांगल्या स्ट्राईक रेटने खेळतात. ही देखील एक महत्वाची बाब आहे. दिनू बाद झाल्यानंतर सोनू तयार. टॉस बॉल अवे फ्रॉम द बॉडी. ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील या धावा 4. चौकार. आपण स्पर्धा पाहतोय नगरसेविका चषक 2025 आणि पुढच्या महिन्यात सुद्धा अजून 1 लाख मोलाची स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला येणार आहे. तर अजूनही तो आता उद्या आपण ती प्रॉपर अनाउन्समेंट करूया. पण दरम्यान या ठिकाणी ओमकार थांबण्याचं नाव घेत नाहीये. ताकदीचा फटका खेचलाय. लॉंग ऑन क्लिअर करताना षटकार आलाय कंधारे किंग्स साठी. 7 धावांची वाढ. धावसंख्या 49. 49. कारण आता जो प्रतिसाद आम्हाला संघांचा मिळतोय तो प्रतिसाद पाहता अजून काहीतरी वेगळा करण्याचा संकल्प आयोजकांनी घेतलेला आहे आणि त्याच नवीन कॉन्सेप्टने आपण पुढच्या महिन्यात अजून एक स्पर्धा आयोजित केली आहे. ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. क्लासिक कव्हर ड्राईव्ह ऍट हिज बेस्ट. टिपिकल ओमकार देसाई. बॉल सीमारेषा पार. षटकार. फिफ्टी 55 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1. आणि आता या डाबातला शेवटचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सोनू बिंद सज्ज होतोय ओमकारसाठी. ऑन साइडला पुल केलंय पण आता अक्षय पवार बॉल खाली येत आहेत आणि ओमकारचा खेळ संपलाय. डाव सुद्धा संपलाय. पहिला डाव संपलाय. धावसंख्या 55. जिंकण्यासाठी 56 धावांची गरज. 24 चेंडू 56 धावांची गरज असेल टीम फोर्थ स्ट्रायकर्सला. करूया समालोचन कक्षामध्ये बदल आणि पुढील आवाज असेल गौरांगजी कदम यांचा. थँक्यू. मी माईक ट्रान्सफर करतोय की कुठलीही टीम जिंकू द्यात 8 खेळाडू उद्या अवेलेबल राहिले पाहिजेत अशी सूचना आयोजकांच्या वतीनं मिळालेली आहे. जी टीम फायनलला पोहोचेल दोघांपैकी कुठलीही टीम पोहोचू द्यात तर मिनिमम 8 प्लेयर्स जे आज खेळत आहेत ते उद्याच्या स्क्वॉडमध्ये असायला हवेत अशी सूचना आयोजकांच्या वतीने आलेली आहे. करूया आपण समालोचन कक्षात बदल. ऐकूया गौरांग कदम यांना.
सुद्धा संतोष बंड यांचा जो संघ आहे कंधारी किंग्ज तिकडे सुद्धा फायनल मध्ये पोहोचलेला आहे आणि आता देखील त्यांच्याकडे एक संधी आहे या ठिकाणी सुद्धा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. तर म्हणजे त्यांच्यासाठी नक्कीच उद्याचा दिवस हा सुपर संडे असू शकतो, पण त्याप्रमाणेचा खेळ आता मैदानात करणं फार गरजेचं आहे. तरी चला आघाडीचे 2 फलंदाज मैदानाच्या आत पाठवून द्यायचे आहेत. शेवटचा सामना आहे, शेवटचा डाव आहे. प्रॉपर डे लाईट मध्ये आपण तो फिनिश करूया. अजूनही 4 षटकांचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. तरी फोर्थ स्ट्रायकर्स आपले 2 फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आत पाठवा, जेणेकरून बॅड लाईटचा इफेक्ट हा तुमच्यावर पडणार नाही. या देखील गोष्टीची तुम्हाला नोंद घ्यायची आहे. 56 धावांची गरज असेल 4 षटकांमध्ये. 24 चेंडू आणि 56 धावांची गरज असेल या सामन्यामध्ये. दोन्ही तुल्यबळ संघ आपण पाहतोय. एका बाजूला कंधारी किंग्स तर दुसऱ्या बाजूला कंधारी किंग्स आणि फोर्थ स्ट्रायकर्स यामधील हा सेमीफायनल आपण पाहतोय. नक्कीच जो संघ जिंकेल तो उद्याच्या दिवसात आपल्याला फायनल खेळताना दिसेल. पहिल्या डावामध्ये नक्कीच ओमकार देसाईची आपण तडाखेबंद फलंदाजी पाहिली. मैदानाच्या 4ही बाजूला जे फटके आले त्याच्या बॅटमधून नक्कीच प्रेक्षक सुद्धा खुश झाले होते. एक्स्ट्रा कव्हर्स म्हणा, लॉंग ऑन म्हणा, पुलचे फटके आपण पहिल्या डावात पाहिले. आता 56 धावांचा गरज असेल सामना जिंकण्यासाठी. एका बाजूला नक्कीच पहिलं षटक आपण हाताळताना पाहू सुलतान खानला. त्याचबरोबर फलंदाजीसाठी येतोय तो म्हणजे भावेश आणि बंटी बद्रिके. चला पुन्हा एकदा विनंती असेल लवकर सामना चालू करायचा आहे. उद्या देखील 8 संघ आपल्याला खेळताना दिसतील आणि फायनलची एक मॅच म्हणजे एक अधिक सामना उद्याच्या दिवसात असेल. तरी उद्या आपण ठीक 9:30 वाजता पहिला बॉल हा डिलिव्हर होईलच याची दक्षता आम्ही सुद्धा घेऊ आणि सर्व टीम्सने सुद्धा घ्यायची आहे. आणि उद्याच्या दिवसात कंपल्सरी वाईट्स, क्रिकेटिंग वाईट्स, त्याप्रमाणे तुमचे सर्व खेळाडू हे टायमावरच आले पाहिजेत. या गोष्टी सर्वांनी नोंद घ्यायची. येस चला अंपायरचा कॉल देखील आलेला आहे. लेट्स स्टार्ट. एका बाजूला आपण पाहतोय सुलतान तर एका बाजूला असेल बंटी बद्रिके. 24 चेंडू आणि 56 धावांची गरज या सेमीफायनलच्या सामन्यात. लेट्स प्ले. पहिला चेंडू आपण पाहिलाय काहीसा या ठिकाणी आपण पाहतोय बॅट बाउन्स होत असताना पहिला चेंडू निघून जातोय डोक्याच्या वरून 4 धावांसाठी. इट्स अ 4. येस डीजे. तो टेम्पो काढायचा आहे मैदानाच्या आत. जो टेम्पो आहे तो लवकरात लवकर बाहेर काढायचा आहे आणि ती बाईक सुद्धा जी समोरच्या दिशेने पार्क केली गेलेली आहे. हो पहिलाच फटका चौकारासाठी होता. यावेळेला फक्त ग्लान्स केलाय. उमर जातात बॉलच्या मागे. बॉल उचलेपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती म्हणजे 6 धावांवर. अजूनही इथून 50 धावांची गरज असेल. 22 चेंडू आणि 50 धावा अशक्य असं तर नाही आहे, पण तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल यापुढे फायनल मध्ये जाण्यासाठी. 2 मिनिटं थांबायचं आहे पंच टेम्पो बाहेर जाईपर्यंत. अजूनही 22 चेंडू आणि 50 धावांची गरज असेल. नक्कीच पहिल्या चेंडूवर नशिबाचा चौकार मिळालाय तो म्हणजे टीम फोर्थ स्ट्रायकर झाला. त्याचप्रमाणेची आता पुढे ही फलंदाजी करावी लागेल. ओ पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतोय. फुलटॉस होता, फक्त दिशा दाखवली आणि मिळवल्यात अजून 4 धावा. गुड शॉट. चेंडू आणि 10 धावांपर्यंत आतापर्यंत मजल मारली आहे. तीच म्हणजे टीम फोर्थ स्ट्रायकर्स यांनी. चांगली फलंदाजी आतापर्यंत बंटी याच्याकडून. ओ यावेळेला गतीमध्ये मिश्रण होतं. सिंगलचा या ठिकाणी नक्की चान्स होता, पण दोन्ही फलंदाजांनी रिस्क नाही घेतलेली आहे. 4 चेंडूंनंतर आतापर्यंत 10 धावा आपण पाहतोय जमवू शकलाय बंटी बद्रिके आपल्या संघासाठी. अजूनही भावेश नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे.
लेफ्टी लाईटी कॉम्बिनेशन ज्याला आपण म्हणतो तेच आपण पाहतो मैदानाच्या आत. अजूनही 2 चेंडू या षटकातील शिल्लक. 10 धावांपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे स्कोरबोर्ड. यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा फटका, पण यावेळेला नक्कीच श्रेयस तेंडुलकर गॅदर करतील बॉलला. 1 धाव होते पूर्ण आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 11 धावा. नक्कीच पुढच्या महिन्यात सुद्धा आपण किंग स्पोर्ट्स यांच्यातर्फे अजून एक भव्य दिव्य अशी ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा याच मैदानात आपण पाहणार आहोत. डेट्स उद्यापर्यंत तुम्हाला कळवण्यात येतील. नक्कीच एक चांगलं नीट अँड क्लीन असं हे आयोजन. आपण पाहतो लेफ्ट हँडर आल्यानंतर लगेचच फिल्डिंग सुद्धा बदललेली आहे. बंटी बद्रिकेने जर 3 चेंडूंमध्ये सलगचे 3 षटकार लगावले तर किंग स्पोर्ट्स यांच्यातर्फे 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येतील. 3000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. हो, एक्सप्रेस डिलिव्हरी नक्कीच यशांच्या मागे ओमकार देसाई सुद्धा बीट झालाय या चेंडूवर, कारण खूप जोरदार डिलिव्हरी या ठिकाणी हँडल केली होती ते म्हणजे सुलतान यांनी. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे 11 धावांवर. प्लीज नवीन गोलंदाज लवकरात लवकर प्राचारण करायचं आहे, कारण आता बॅड लाईट सुद्धा प्लेमध्ये येईल काही क्षणांमध्ये. त्याआधी आपल्याला प्रॉपर डे लाईटमध्ये आपल्याला पूर्ण सामना संपवायचा आहे. 11 धावा झालेल्या आहेत आता आणि याच्या पुढे 18 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. म्हणजे एकंदरीत 6 मोठे फटके जरी आले तरी मॅचमध्ये नक्कीच रोमांच येईल. त्याचाच प्रयत्न आपण पाहतोय दोन्ही फलंदाज करतील मैदानाच्या आत, कारण सामना मोठा आहे, प्रतियोगिता मोठी आहे. त्याचप्रमाणे जो संघ या मॅच मध्ये विजयी होईल तो नक्कीच उद्याच्या दिवसात आपल्याला फायनल खेळताना दिसेल. आपण पाहतोय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये काही बदल, कारण यानंतर अजूनही 18 चेंडू आणि 45 धावांची गरज असेल. बंटी खेळतो तो म्हणजे 5 चेंडूंमध्ये 11 धावांवर. त्यासोबत भावेश शेलार अजूनही आपलं खातं उघडू शकलेलं नाहीये. बॉलिंग मार्कवर रवी भुंबाक. पहिला चेंडू पुन्हा एकदा पुल करायचा प्रयत्न होता. आकाश आहेत त्या ठिकाणी. 1 धाव फक्त पूर्ण होईल. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का, तर नाही. पुन्हा एकदा भावेश यांनी थांबवलेलं आहे, रोखलेलं आहे बंटी याला. त्याचप्रमाणे उद्याचे लॉट्स आम्ही तुमच्यापर्यंत ठेवतोय. पहिली मॅच असेल ती म्हणजे मार्शल 11 वर्सेस SH 11. त्यानंतर निकिया बॉईज ऋषभ 11 वर्सेस महादेव बोरिवली बॉईज. त्यानंतर सेकंड हाफ मध्ये आपण पाहू डॉक्टर खाडे 11 वर्सेस राजन ब्रदर्स शिंपोली. त्यानंतर लास्ट मॅच असेल ह्यात 11 गोरेगाव वर्सेस सिद्धेश्वर बॉईज. अशा प्रकारे हा उद्याचा एकंदरीत लॉट्स. हो, यावेळेला नो बॉल हाताळलेला आहे. नक्कीच पंच आमच्याकडे वळतायत आणि आम्हाला कळवतायत की हा ओव्हरस्टेपिंगचा नो बॉल आहे. म्हणजे पुन्हा एकदा भावेशकडे एक संधी असेल मुक्त फटका खेळण्याची, कारण नक्कीच आव्हान अजून कठीण होत जाईल. कारण बंटी देखील एका एंडी नक्कीच मोठे फटके लगावत आहेत. त्यांना आता मदत आहे एका मोठ्या फटक्याची. यावेळेला नक्कीच पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे अयुब त्या ठिकाणी. 1 धाव होते पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण होतील का. लेट्स वेट फॉर द अंपायर डिसिजन. तिसऱ्यासाठीही निघालेले आहेत आणि अशा प्रकारे 3 धावा आपण पाहतो या ठिकाणी जमा करतायत ते म्हणजे फोर्थ स्ट्रायकर्स हे दोन्ही फलंदाज. भावेश शेलार वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत, पण काहीच मिडल ऑफ द बॅट मध्ये त्यांना चेंडू घेता येत नाहीये. तेच आपण पाहतोय मैदानाच्या आत. एकंदरीत स्कोर आता जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 16 धावांवर. 6 चेंडूंमध्ये बंटी खेळतोय 12 धावांवर आणि त्याचप्रमाणे भावेश शेलारला आपण पाहतोय 3 वर. अजूनही पुन्हा एकदा वळूया सामन्यामध्ये. सेमीफायनलचा आपण हा सामना पाहतोय कंधारी किंग्स वर्सेस फोर्थ स्ट्रायकर्स यांच्यामध्ये. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलेला प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक येतोय बॉलच्या खाली आणि यावेळेला बंटी बद्रिकेला जावं लागतंय बॅक टू द पॅव्हिलियन. ही इज गॉन. यस इजे.
मैदानाच्या आत म्हणजे अक्षय आणि अजूनही स्कोर बोर्ड थांबलेला आहे आणि जो फलंदाज चांगली फलंदाजी करत होता त्याला पुन्हा एकदा जावं लागतंय पवेलियनच्या दिशेने. अजूनही मोठे फटक्यांचा अभाव आपण पाहतोय मैदानाच्या आत. जर तुम्हाला एकंदरीत हे टार्गेट जर चेस करायचं आहे तर वारंवार रेग्युलर इंटरव्हलचा तुम्हाला मोठे फटका खेळणे हे भाग आहे. पण त्याचप्रमाणे रवी बुंबक सुद्धा ओहो वॉट अ शॉट यार, सुंदर फटका खेळून काढलाय आणि यावेळेला नक्कीच बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा येतोय अजून एक चौकार. धावांवर आले आले अक्षय पवारने नक्कीच एक सुंदर फटका, टेक्निकली साऊंड ज्याला म्हणतो आपण, तो फटका खेळलाय मैदानाच्या आत आणि थेट चेंडूला धाडले ते म्हणजे 4 धावांसाठी. गुड शॉट. पण असेच फटक्यांची वारंवार या ठिकाणी गरज असेल फोर स्ट्रायकर संघाला. हो यावेळेला काहीशी लाईन मिस करतोय रवी बुंबक आणि अंपायर आमच्याकडे वळून कळवतात. अजून एक अतिरिक्त धाव या ठिकाणी डाऊन द लेग, व्हाईट बॉल. आपण पाहतोय 7 चेंडूंमध्ये 12 धावा करत असताना बंटी पद्रिके परतला तो म्हणजे पवेलियनच्या दिशेने. त्याच्यानंतर मैदानाच्या आत आता आलाय तो म्हणजे अक्षय पवार. त्यासमोर असेल आव्हान रवी बुंबकचं. हो पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका खेळायचा होता पण यावेळेला पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बऱ्याच बाहेर बॉल निघून जात असताना हा येतोय अजून एक व्हाईट बॉल. नक्कीच सुलतान सुद्धा मोटिवेट करतायत एका बाजूने. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. पाहूया काय घडतं या 2 चेंडूंमध्ये. यावेळेला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल अजूनही प्ले मध्ये आहे. सुलतान जात आहेत बॉलवर. तोपर्यंत 1 धाव होईल पूर्ण आणि धाव संख्या पुढे सरकते म्हणजे 23 धावांवर. अजूनही आपण पाहतोय या षटकातील 1 चेंडू असेल आणि आता 13 चेंडू आणि 33 धावांची गरज असेल. एकंदरीत 15.23 धावा प्रति षटका मागे तुम्हाला कराव्या लागतील जर तुम्हाला फायनल मध्ये स्वतःचा संघ नेऊन पोहोचवायचा आहे तर. पण ते करण्यासाठी सुद्धा समोर एक कडवं आव्हान आहे म्हणजे रवी बुंबक याचं. हो पुन्हा एकदा बीट होतोय भावेश, स्वतःवर काहीसा निराश आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 23 धावा. आता हव्या असतील तर म्हणजे 12 चेंडू आणि 33 धावा. चला प्लीज थोडी घाई करायची आहे. नवीन गोलंदाज लवकरात लवकर बॉलिंग एंडवर तुम्हाला पाठवायचा आहे जेणेकरून आपण वेळ वाचवू आणि एक चांगला सामना दोन्ही संघांसाठी होईल. 12 चेंडू 33 धावा, 33 धावा आणि 12 चेंडू असं समीकरण आपण आता पाहतोय मैदानाच्या आत. आपण बघत आहात नगरसेविका चषक 2025 किंग स्पोर्ट्स यांचं हे सुंदर नीट अँड क्लीन ऑर्गनायझेशन. त्याचप्रमाणे शिवसेना शाखा नंबर 18 यांच्यातर्फे ही पुरस्कृत अशी क्रिकेटचे आपण सामने उपभोगताय. त्याचप्रमाणे उद्या देखील 8 बलाढ्य संघ कडवी झुंज करताना आपण पाहू याच मैदानात. उद्या ठीक 9:30 वाजता पहिला बॉल डिलिव्हर होईल आणि उद्या नक्कीच आमची कमिटी सुद्धा अजून जास्त स्ट्रिक्ट असेल कारण नियमावली तुमच्यापर्यंत पोहोचवली गेलेली आहे. त्या नियमांचं पालन करणं हे नक्कीच खूप गरजेचं आहे. पण उद्या कुठल्याच प्रकारचं लिनियन्सी आम्ही दाखवणार नाही आहोत. उद्या येणाऱ्या 8ही संघांनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. दुसऱ्या षटकासाठी आकाश आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर. यावेळेला सोडून दिलाय बॉल आणि नक्कीच सोडून दिलेला बॉल वाईडच्या आशेने होता पण बॉल काही ऑफ स्टंपच्या बऱ्याच आत. येस अजूनही आपण पाहतोय अक्षय चुंज देतोय आपल्या संघासाठी. मोठे फटके गरजेचे आहेत. ओ यावेळेला नक्कीच निक लागते आहे बॅटची आणि यावेळेला अक्षयला सुद्धा जावं लागतंय पवेलियनच्या दिशेने. ही इज गॉन. पाहतोय आशिष याला नक्कीच वारंवार आपण त्याला पाहतो गोलंदाजी करत असताना पण आज नक्कीच संघाला गरज आहे तर तो नक्कीच बॅटिंग साठी सुद्धा आलेला आहे आणि समीकरण येऊन ठेपलंय ते म्हणजे 10 चेंडू आणि 33 धावा. नक्कीच पहिल्या डावात आपण पाहिलं ओमकार देसाईने जी तडाखेबंद फलंदाजी केली त्याच्याचमुळे आपण पाहतो एकंदरीत 56 धावांपर्यंत पोहोचला संघ. ओहो गेल्या वेळेला नक्कीच पुन्हा एकदा आल्या आल्या वेगळा काही फटका खेळायचा होता पण जास्त काही नाही.
चेंडू जाईल तो म्हणजे डेक्लरेशन झोन मध्ये आणि एकेरी दुहेरी धावांनी या ठिकाणी काहीच इफेक्ट होणार नाही आहे, कारण सामना जिंकण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त आता मोठ्या धावांची गरज आहे. मोठे फटके हे तुम्हाला खेळावे लागतील. त्याचाच प्रयत्न आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज करतायत, एका बाजूला भावेश आणि एका बाजूला आशिष. पण आकाशाची सुंदरशी गोलंदाजी. ओ यावेळेला पुन्हा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न नक्कीच श्रेयसने प्रयत्न केला होता, पण काहीसा तो त्या ठिकाणी कमी पडला आणि त्याचमुळे अजून एक धाव ऍड होईल ती टीमच्या स्कोर बोर्ड मध्ये आणि धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 25 धावा. अजूनही 8 चेंडू आणि 31 धावांची गरज असेल. 8 चेंडू आणि 31 धावा असं समीकरण आता येऊन ठेपलेलं आहे. भावेश काहीसा आज टच मध्ये नाही दिसत आहे मैदानाच्या आत. 4 चेंडू तो खेळलाय. यावेळेला पुन्हा एकदा खेळला तर आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. सुलतान आहे बॉलच्या खाली आणि पकडतोय कॅच आणि इकडे समाप्त होते भावेशाची खेळी. चला न्यू बॅट्समन प्लीज लवकरात लवकर मैदानाच्या आत यायचं. नवीन बॅट्समन. धावत पळतच जाशील स्ट्रायकिंग एंडला, कारण आपण पाहतोय सेमीफायनलची मॅच आहे. अजूनही 7 चेंडू आणि 31 धावांची गरज मैदानाच्या आत. एका बाजूला आहेत ते म्हणजे कंधारी किंग्ज, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फोर्ट स्ट्रायकर्स. नक्कीच चांगली झुंज दिली होती पण काहीसे तोकडे पडले त्या ठिकाणी, कारण ओमकार देसाई याची उत्कृष्ट फलंदाजी आपण पाहिली. ओहो, या ठिकाणी आपण पाहतोय वाईडच्या नादात सोडून दिलेला बॉल, पण आकाशनी नक्कीच यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत आणि अजून एक विकेट गोज डाऊन. नक्कीच प्रमेय आल्या आल्या ओयलेंच्या दिशेने. 1 मोर विकेट. हा चेंडू आणि 31 धावांची गरज म्हणजे नक्कीच तुम्हाला सर्वचे सर्व बॉल आता बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठीच पोहोचवावे लागतील, तेव्हाच काहीतरी या मॅच मध्ये साध्य होईल. नवीन फलंदाज आपण पाहतोय अनिकेत सानप्याला. आता 6 चेंडू आणि 31 धावा. नवीन गोलंदाज आपण पाहतोय जतन याला. ओहो, पहिला चेंडू काहीसा अनपेक्षित उसळी घेऊन डेक्लरेशन झोन मध्ये गेलाय. ही भेटेल अजून एक धाव आणि आता 5 चेंडू आणि 30 धावांची गरज. लेग बायचा इशारा येतोय पंचांच्याकडून. आता 5चे चेंडू तुम्हाला मैदानाच्या बाहेर षटकारासाठीच मारावे लागतील. जतन वर्सेस आशिष. यावेळेला नक्कीच 5 मधला 1 आलाय, मस्त मारलाय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. आता समीकरण येऊन ठेपलंय ते म्हणजे 4 चेंडू. नक्कीच आशिषाने आपल्या पॅव्हिलियन मध्ये काहीशी एक आशा नक्कीच प्रफुल्लित केली असेल. पाहूया काय घडतंय. आता या चेंडूवर जर अजून एक षटकार आला तर नक्कीच मॅच मध्ये रंगत अजून वाढेल. जतन वर्सेस आशिष. ओहो, या वेळेला काही तर जोरकस मारा आपण पाहिला आशिष साठी आणि जास्त काही नाही. हा फक्त आणि फक्त आता डॉट बॉल येईल आणि आता जर उर्वरित 3 बॉल जर तुम्ही लीगल हाताळलात तर तुम्हाला मॅच मध्ये कोणीही हरू शकत नाही. पण इट इज क्रिकेट, इट इज. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू जतन याचा आपण पाहिला. आजच्या दिवसभरात सुंदर गोलंदाजी त्यांनी सुद्धा केलेली आहे आणि आता मला वाटतं आता फक्त औपचारिकता राहिलेली आहे. आणि आता एकंदरीत 2 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज आहे. काहीसा खूप लांब पडला या ठिकाणी टीम फोर स्ट्रायकर आपण पाहतोय. आता 2 चेंडू आणि 24 धावा. यावेळेला नक्कीच खेळून तर काढलाय कवच दिशेने, पण त्या ठिकाणी रवी बंबक होते आणि अजून एक विकेट डाऊन. येस, चला नवीन बॅट्समन प्लीज लवकर यायचंय. मला वाटतं राहुल वाल्मिकी स्वतः आता बॅटिंगला येत आहेत का. मैदानात आपण पाहतोय जल्लोष या ठिकाणी होतोय राहुल साठी. 1 चेंडू साठी राहुल आलेला आहे मैदानाच्या आत. नक्कीच आपण आता पाहूया काय घडतंय. आता फक्त औपचारिकता तर आहे. 1 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल. एका षटकारावर मला वाटतं प्रति 1,500चं पारितोषिक आपण पाहतोय. सुलतान याच्याकडून 500 आणि किंग स्पोर्ट्स कडून 1,500 म्हणजे एकंदरीत 2,000 ची धनराशी होईल. नक्कीच राहुल यांनी जर षटकार लगावला
आणि जर बॉलरनी आउट केलं राहुल याला तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल. पण आउट होण्यासाठी स्लिप मध्ये कॅच जाणं खूप गरजेचं आहे. राहुलसाठी नक्कीच टेस्ट मॅचची फिल्डिंग आपण पाहतोय. ओ येईल का तर नाही. बॉल मुझम्बिल याच्याकडे जात असताना नक्कीच आपण पाहतोय हा सामना जिंकलेला आहे तो म्हणजे कंधारी किंग्स याने. आणि उद्या लागतील अशी ऑर्गनायझर्स या ठिकाणी सूचना आहे. तर ही मला मला वाटतं तुम्ही देखील या गोष्टीकडे लक्ष द्याल. येस ओमकार देसाईला विनंती असेल मॅन ऑफ द मॅच